डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता, हार्मोनी हिलिंग लेझर क्लिनिक, लेझरद्वारे मूळव्याध फिशर भगंदर उपचार केंद्र, कॅनडा मेक मशीनद्वारे उपचार तसेच मूळव्याधाचे इंजेक्शन देखील उपलब्ध. पुरुषांसाठी शीतलता घालवून ताठरपणा उपचार, दुर्बीणद्वारे पित्ताशय ऑपरेशन, अपेंडिक्स, हर्निया, हायड्रोशील व इतर सुविधा उपलब्ध. तर बघताय काय, आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 9420636736 किंवा 8208423324. काल न्यूज 17 चॅनलने एक मोठा खुलासा करत एका खाटेकाने अवघ्या 150 रुपयात बोकड खरेदी करून त्याचं मटण तब्बल 800 रुपये किलोने विकल्याचा प्रकार जनतेसमोर आणला होता. या बातमीमुळे शहरात खळबळ उडाली होती. दरम्यान पुन्हा त्याच खाटेकाकडून एका नागरिकाने मटण खरेदी केले असता संबंधित व्यक्तीला दिलेल्या मटणाबाबत गंभीर शंका निर्माण झाली. नागरिकांनी विचारणा केली असता त्या बोकडाचा स्रोत आणि खरेदीचा प्रकार याबाबत सविस्तर माहिती समोर आली आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते तसेच हिंदू संघटनेचे तेजस मुर्तडक यांनी पुढाकार घेत संबंधित खाटकाविरोधात राहता पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमधील अधिकाऱ्यांकडून घटनास्थळी पाहणी केली. या तपासात काही महत्त्वाचे पुरावे मिळाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून अन्न सुरक्षाचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. राहता शहरातील हा प्रकार केवळ फसवणूक नाही तर नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणार आहे. आता पोलीस तपासात पुढे काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काल एक विषय या राहता शहरामध्ये झाला की 150 रुपयाचा बोकडा मेलेला बोकडा या ठिकाणी नागरिकांना देण्यात आला होता. त्याबद्दल तुम्ही देखील घेतला होता आणि त्याबद्दल तुम्ही तक्रार देखील दाखल केली आणि आज फॉरेन्सिक टीम या ठिकाणी आली. काय सांगा? रविवार दिनांक 5/4/2026 रोजी दुपारी 1 वाजता तिथं मटण घेण्यासाठी आम्ही गेलो होतो. तर तिथं एक इसम आला होता. तो मरेल बोकड्या पुरण्यासाठी चालवला होता त्याने. तर तिथं चालवल्यामुळे त्यांनी त्या गरीब नवाजच्या मालकाने त्याला बघितलं तर तो म्हणे मी 150 रुपयाला मला हा बोकडा दे, मला फक्त त्याची कातडी पाहिजे म्हणे आणि बाकीचं त्याचा मांस मी पुरून टाकतो म्हणे. तर ते असं बोलल्यानंतर त्याने तो बोकडा दिला आणि तो तिथून निघून गेला की आता हा पुरल म्हणून ह्या हिशोबाने तो निघून गेला. तर तो 150 रुपये घेतले त्याने तो निघून गेला. तर मग तो आसी खाटीक आणि गुड्डू खाटीक यांनी त्या बोकड्याची कातडी काढली आणि तो बोकडा विक्रीसाठी टांगला व त्याची दुर्गंधी न येऊ म्हणून त्याला कापड बांधलं, ते ओल्लं करून कापड बांधलं आणि त्याला पाणी मारलं तर त्याची दुर्गंधी लोकांपर्यंत नाही गेली पाहिजे. तर मग तिने ते बांधल्यानंतर आम्ही तो बोकडा आम्हाला कापून त्यांनी दिल्यानंतर ज्यावेळेस तो बोकडा आम्ही घरी नेला तर त्याची दुर्गंधी यायला लागली, उन्हामुळे वास यायला लागला त्याचा. तर आम्हाला कळलं की तो बोकडा हे झालेला आहे म्हणून. तर तिथं गेल्यानंतर माजी नगराध्यक्ष आमचे कैलास बापू सदापळे तिथं होते. त्यांनी पण त्या गोष्टीची सकल चौकशी केली. त्यांनी पण ते मटण नेलं होतं. त्यांनी पण त्या गोष्टीची सकल चौकशी केली. तिथं पण भरपूर नागरिक आले. नागरिक एकदम संतापजनक याच्यामध्ये होते आणि तिथं गेल्यानंतर आम्हाला कळलं की तो बोकडा मेलेला होता म्हणून. आणि ह्या मागं पण 1 महिन्यापूर्वी पण त्यांनी आतापर्यंत 6 बोकडे कापले ज्यावेळेस आम्ही त्याची माहिती घेतली त्यानंतर. आणि मग आम्ही तिथं गेल्यानंतर आम्हाला त्या गोष्टीची माहिती भेटली. आम्हाला प्रशासनाकडे एवढीच मागणी की त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. हृदयाच्या उपचारासाठी आता आपल्याच शहरात डॉक्टर मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे हृदयावरील शस्त्रक्रिया पार पडतील, तेही अत्याधुनिक मशीनद्वारे. छातीत दुखतोय का? थोडं चालल्यानंतर दम लागतोय का? डाव्या हातात, मान किंवा जबड्यात वेदना जाणवतात का? अचानक घाम येतोय का? ही हृदयाची गंभीर लक्षणे असू शकतात. डॉक्टर मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता. आधुनिक कार्डिओलॉजी विभाग आता आपल्या परिसरातच. हृदयाच्या तपासण्यांसाठी 2D इको, ECG, सुरक्षित एन्जिओग्राफी आणि बंद झालेली नस उघडण्यासाठी एन्जिओप्लास्टी व स्टेंट उपचार, अत्याधुनिक कॅथ लॅब, इंडियन व इम्पोर्टेड स्टेंट्स उपलब्ध. अनुभवी हृदयरोग तज्ज्ञांचे मार्गदर्शन, कमी त्रास, कमी वेळेत उपचार आणि लवकर घरी जाण्याची सुविधा. 24 तास आपत्कालीन सेवा, ग्रामीण भागासाठी परवडणारे दर. हृदयाची काळजी आज घ्या, कारण उद्या उशीर होऊ शकतो. संपर्क 7559 24 31 14. डॉक्टर मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता.